मित्रांनो, खरंच शेळी पालनाला अगोदर शेडची गरज असते का? का असा मोठा जबरदस्त शेड बांधायचा 2-2.5 लाखाचा आणि मग शेळी पालन सुरू करायचं? सगळ्यात जास्त गरज कशाची असते शेळी पालन सुरू करणे अगोदर? नियोजन कशाचं करायला पाहिजे? शेळी पालन सुरू शेळ्या आणण्या अगोदर कशाचं नियोजन करायचं आहे? शेडचं करायचं की कंपाऊंडचं करायचं की चाऱ्याचं करायचं? नेमकं शेळ्या आणण्याच्या अगोदर आपल्याला कशावर जास्त प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागेल आणि नियोजन कशाचं लावावं लागेल अगोदर? तर याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज लक्षात घ्या तुम्ही गोष्टी ज्या आपण समजा आपल्या अगोदरचे आजोबा पणजोबा हे होते त्यावेळेस त्यांनी असंच केलं का? शेड बांधायचा, मोठं कंपाऊंड करायचं. तर त्यांचं मी बघतो ते सांगतो मी तुम्हाला. मी बघत होतो त्यावेळेस. तर त्या अशा काट्याच्या कुपाट्या करायच्या अशा साईडला, दाट काट्या लावायच्या, बोरीच्या बाभळीच्या काट्या अशा दाट करत लावायच्या आणि वाडगं म्हणायचे त्याला. शेळ्यांचं वाडगं करायचं सगळीकडून, द्वारांना शेळ्यांना, आणि त्या वाडग्यामध्ये शेळ्या सोडायच्या मोकळ्या. ना कुत्र्याला जायची ताकद ना कोणाला जायची ताकद. त्यावेळेस एका शेतकऱ्याकडं एका शेळी पालकाकडं मला वाटतं 50-60 शेळ्या राहायच्या, का कोणाकडे 100 शेळ्या राहायच्या. तर असं जर झडगं पाणी लागलं, जास्त आधी पाऊस झाला तर ते शेळ्या जागीच मारायचे, वाटाणा कुठं पाण्यात जायचे वाहून. अशा बऱ्याच काही समजा पहिल्या गोष्टी होत्या. बरं, त्याच्यानंतर आता जो छोटा शेड दिसतो आपला, हे कंपाऊंड दिसतो, आपला शेड दिसतो तुम्हाला पाठीमागच्या, ह्या शेडमध्ये जवळपास 50 शेळ्या बसत होत्या. कारण की आमच्या बाजूला एक धनगर आजोबा होते. तर ते आजोबा बाहेर गावचे होते आणि त्यांनी आमच्या गावामध्ये शेळ्या केल्या होत्या. एक मुलगा होता, बायको वारली होती त्यांची. तर ते आजोबा आता आहे की नाही काय माहिती, आता माग आले ते 4-5 वर्ष अगोदर भेटायला आम्हाला. त्यांच्याकडं 20-30 शेळ्या असायच्या आणि त्या असंच अर्धलीनं सांभाळायची. एक समजा 2 बोकड दिले, पाठ बोकड दिले, ते एक पाठ त्यांना समोरच्याला, एक पाठ आपल्याला, असं अर्धलीनं सांभाळायची. त्यावेळेस त्यांनी जागा स्वतःची नाही, राहायला दुसरीकडं, खाणं पिणं पण भाकर असंच कुटका मागायचं, कोणाला पीठ मागायचं, स्वतः करायचं. मुलगा छोटा, 2-4-5 वर्षाचा मुलगा, 3-4 वर्षाचा. इतकी परिस्थिती बिकट काढली त्या आजोबांनी. आणि असं त्यांनी जवळपास 10-15 वर्ष आपली इथं शेळ्या सांभाळल्या अर्धलीना. त्याच्यानंतर मुलगा थोडा मोठा झाला, 10-12 वर्षाचा, 15 वर्षाचा मुलगा झाला. त्याच्यानंतर त्यांनी गाव सोडलं, पंढरपूर, मला वाटतं आळंदीला गेले. आळंदीला गेल्याच्या नंतर त्यांनी ते मुलगा तिकडे शिक्षणाकडे टाकला, ते वगैरे मग त्यांचं ते तिकडे गेले. पण खरं सांगायचं म्हणजे त्यांना स्वतःची जागा पण नव्हती आणि स्वतःच्या शेळ्या पण नव्हत्या. त्यांनी असा व्यवसाय केलेला आहे. आज बरेच शेळीपालक होते पहिले की ते फक्त जागा नसताना सुद्धा अर्धलीनं शेळ्या करायचे, शेळ्या घ्यायला पैसे नव्हते पण अर्धलीनं शेळ्या सांभाळायची आणि त्याच्यावरती आपलं मोलमजुरी काढायची. आज जर शेळी पालन करायचं म्हणलं तर आपल्याला विचार पडतो, आपण कंपाऊंड कसं बांधायचं, शेड कसा करायचा. तर सगळ्यात प्रथम जर शेळी पालन आपल्याला करायचं असेल आणि जर खरंच आपण हुशार असेल तर अगोदर आपण चाराचं नियोजन करायला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला शेळी पालन जर करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिली गरज म्हणलं तर शेळ्यांना चारा. तुमच्याकडे जर चारा अवेलेबल असेल, जागा भले तुमच्याकडे कमी असू द्या, पहिल्या सुरुवातीला मी काय म्हणतो, तुम्ही काट्या कुपाट्या जर लावून जर केलं तरी पण चालतं. सुरुवातीला फक्त चाऱ्याची गरज आहे, सुका चाऱ्याची. हिरवा चारा नसेल तरी चालेल, फक्त सुका चारा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमची शेळी तुमच्या गोठ्यावर समजा शेडवरती आणायच्या अगोदर तुमच्याकडं सुरुवातीला काय पाहिजे? चारा पाहिजे. बाकीचं तुम्ही भांडवल कधी आणून उभं करू शकता, पण चारा तुम्ही कोणाकडून आणू शकत नाही. चारा ऐन वेळेवर विकत भेटत नाही. चारा असा 4-2 दिवसासाठी कोणी देऊ शकतं, एक बहुत
तुम्हाला भुसकट देऊ शकतो, 4-10 पेंढ्या देऊ शकतो. पण कायमस्वरूपी चारा लागणार आपल्याला कोणी देऊ शकतो का? 4-2 दिवसात धक्यासारखं कोणी देऊ शकतं समजा. पण सर्वप्रथम म्हणलं तर आपल्याला नियोजन ते लावू नये. सुका चारा हा शेळी पालनामध्ये मूळ घटक आहे. वल्ला चारा, हिरवा चारा पण आहे. हिरवा चारा नसेल तरी तुम्ही काहीच अडचण नाही, तुम्ही बाहेर शेळ्या फिरून पण शेळी पालन करू शकता आणि संध्याकाळच्याला आपण सुका चारा पण शेळ्याला घालू शकतो. नियोजन फक्त एवढं करायचं आहे, कोणाकडे भुसकट विक्री असलं, कडबा विक्री असला तर तो जमा करा. तुम्हाला जर 5 शेळ्याच्या वरती शेळी पालन करायचं असेल आणि 1 शेळी म्हणलं तर तुम्हाला 1 रुपया लागत नाही, फक्त शेळी तुम्हाला विकत घ्यावं लागेल. जागा पण तुम्ही राहत्या जागेवरती शेळी बांधू शकता. सुरुवात जर एका शेळीपासून करायचं असलं तर 1 रुपया तुम्हाला लागत नाही. तुम्हाला चाऱ्यावर खर्च करायची गरज नाही, तुम्हाला जागेवर खर्च करायची गरज नाही. तुम्हाला म्हणजे फक्त शेळी विकत घ्यायला तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये लागतील. ते बी तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायची असली तर 10,000 रुपयापर्यंत पण शेळी बसते. जर 15-20 हजार रुपयाची शेळी घेतली तर 2 पिल्लं आहेत तिच्या खाली. राहत्या घरामध्ये पण तुम्ही शेळ्या बांधून शेळी पालन करू शकता, सुरुवात करू शकता. सुरुवात झाल्याच्या नंतर जसं जसं तुमचं इन्कम त्याच्यात तुम्ही वाढू शकता. एका शेळीला चारा लागत नाही, तुम्ही कोणाच्या बांधाला जाऊन बांधू शकता. 1 मूठभर चारा कोणी पण कोणाच्या बांधावून कापून आणू शकता, हिरवा चारा टाकू शकता. 1 पेंढी कोणी चालतं तुम्हाला देऊ शकतो. 1 बोध जर आणला तर तुम्ही 1 महिना त्याच्यामध्ये काढू शकता. कारण शेळी एक जर असली तर तुम्ही कामाला जर गेलो कोणाच्या तर तुम्ही त्याच्या बांधाला चालू शकता. कारण एका शेळीचं पोट भरणं काही अवघड नाही. फक्त तुम्हाला 5 शेळ्याच्या वरती शेळ्या आणल्याच्या नंतर तुम्हाला बाकीचं नियोजन करणं आहे. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही व्यर्थ खर्च शेड कंपाऊंडवर करण्याऐवजी हे असं खोडीलपणा करतो काय कोण सरत नाही. बोकड्या आमचा आहे बघा बिठल असा बेकार आहे, जर चालूच राहतं. ते भुसकट टाकलं ते पायानं खोडू राहिलं. तर सांगण्याचं तात्पर्य एकच, जास्त खर्च करण्याऐवजी शेडवरती कंपाऊंडवरती खर्च करण्याऐवजी तुम्ही शेळ्यांवरती खर्च करा. सुरुवातीला शेळ्या चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि त्याच्या इन्कमवर त्यांच्या इन्कमवर तुम्हाला कसा शेड बांधायचा, कसं कंपाऊंड बांधायचं, तुम्ही इन्कम वाढत जसं चालन तसं तुम्ही त्याच्यावरती गेलं असं करू राहिलं बाहेर. तर बघा मित्रांनो, तसं नियोजन करायचं. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की जेवढे खर्च आपल्याला करायचा आहे तो जास्तीत जास्त शेळ्यांवरती करा. विनाकारण शेडवर कंपाऊंडवर खर्च करू नका. हा खर्च व्यर्थ आहे जोपर्यंत तुम्हाला इन्कम वाढत नाही. सोनं पकडी घे, अलीकडे घे पिऊ त्याला. हां पिऊ द्यावं ते काढ ना. तर मित्रांनो चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय टाटा, गुड बॉय. बाय बाय टाटा, गुड बॉय. गुड बाय. आता कधीच भेटत नाही. धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.